थोडं भजन करूत आणि मग निरूपणाला सुरुवात करतो. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम. 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. सदा
राम नामे वदे नित्यवाचा स्वधर्मे चिचाले सदा उत्तमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। समर्थ सद्गुरु श्री हनुमंतरावजी कोटणीस महाराज की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून समर्थ सद्गुरू श्री हनुमंतरावजी कोटणीस महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी निमित्त या पामराला मिळालेल्या या निरूपण सेवेत उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांना व्यासपीठावरून मी मनोभावे वंदन करतो। गेले 3-4 वर्ष संस्थानातून फोन येत होता, संजय महाराजांची अनेकदा वार्तालाप देखील झाला, परंतु मला वाटतं की जोपर्यंत महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत इथं आम्ही सामान्य जीव येऊ शकत नाही। काही ना काहीतरी अशी खरीच कारणं होती आणि त्यामुळं त्या तारखा ते वेळ ही निरूपणासाठी जमत नव्हती। कोविडच्या आधी आमच्या रवींद्र अग्निहोत्रींचा देखील फोन आला, दादा एकदा तरी इथं सेवा करायचीच आहे। म्हटलं निश्चित। आणि मला असं वाटतं की आपण मनाने ज्या गोष्टींचा विचार करत असतो त्याचं नियोजन नियतीने आधीच करून ठेवलेलं असतं की पुण्यतिथी शताब्दीच्या अंतिम पर्वामध्ये बाळा, त्या पर्व काळामध्ये येऊन तू तुझ्या या निरूपणाची सेवा कर। आणि त्यामुळे आज माऊलीने मोठ्या प्रेमाने बोलवून घेतलं, आपल्याशी सुखसंवाद करण्याच्या दृष्टीने आज या व्यासपीठावरती मी बसलेलो आहे। अर्थात आपण सर्वजण समर्थ सद्गुरूंच्या चरित्राशी परिचित आहात। मला दादाने चरित्र अगदी प्रेमाने कुरिअर करून पाठवलं, यथामती यथाशक्ती जेवढं त्याचं अध्ययन करता आलं तेवढं मी केलं देखील। परंतु गंगोघाप्रमाणे हे अफाट असलेलं चरित्र आणि ते चरित्र आपल्यासमोर मांडण्यासाठी संपूर्ण अनाधिकारी असलेला असा मी मनामध्ये विचार करत होतो की 2 सत्र बोलायची आहेत, जवळजवळ 3 तास आपल्याशी सुखसंवाद करायचा आहे। आणि मग अशा वेळेला ज्या चिमड संप्रदायाचा विशेष कुठं ऐकवीमध्ये आपल्याला अभ्यास प्राप्त होत नाही, एखाद्या हिरव्या चाफ्याप्रमाणे ज्यांचं चरित्र हे या कीर्तनाच्या सुगंधामध्येच आपल्याला अनुभवता येतं, अशा या संताच्या विषयी आपण कसं बोलावं? खरं सांगू का, मगाशी मी जेव्हा पहिल्यांदा आतमध्ये आलो, महाराजांच्या पाया पडलो आणि एकच वाक्य मनामध्ये आलं की इथं जे तेज आहे हे रोषणाईचं तेज नाही, इथं जी अखंड कीर्तन सेवा चालू आहे त्याची ही ऊर्जा माझ्यासारख्या देखील व्यक्तीला इथं जाणवू शकते। एवढं प्रचंड तेज जे एका मर्यादित स्वरूपामध्ये या संताने या आपल्यासारख्या लोकांसाठी ठेवून गेलेलं आहे,
त्या चरित्राला कसं बरं सांगावं. आणि तेव्हा समर्थांची दासबोधामधली एक ओवी डोळ्यासमोर आली. साधू दिसता ती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळूनी एकची झाले, देहातीत वस्तू. हे सर्व संत चरित्र जी आपण या महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये बघतो, कदाचित त्या प्रत्येक चरित्राच्या तपशिलामध्ये, सखोलतेमध्ये एखादा थर्ड पार्टी, एखादी त्रयस्थ व्यक्ती ही पूर्णपणे शिरू शकणार नाही. परंतु जेव्हा आपण सम्यकतेने या सगळ्या चरित्रांचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की भगवंताने एक सुंदर संतांची पुष्पमाळ आपल्या गळ्यामध्ये घालून घेतलेली आहे. मग कुठे त्या सज्जनगडावरती समर्थ रूपाने आला, कधी गोंदोल्यामध्ये ब्रह्मचैतन्य रूपाने आला, कधी आमच्या देहूमध्ये तुकारामांच्या रूपामध्ये आला, कधी आळंदीमध्ये आमच्या माऊलीच्या रूपाने आला. आणि त्याच परंपरेचं उत्तरदायित्व या 19व्या शतकामध्ये आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात ज्यांच्या नावातच हनुमंत आहे अशा या समर्थ सद्गुरूंनी या पंचक्रोशीमध्ये करून दाखवलं. मला आठवतं मी कधी कधी उदाहरणं द्यायचो की ही उदाहरणं कशी सांगता येतील बरं. एखादा सुंदर सकस बीज एखादा शेतकरी आपल्या बैलगाडीतून नेतोय आणि ते चुकून माकून पोतं कुठेतरी फाटलं आणि त्यामुळं जाताना काळ्या मातीमध्ये ती बीज वेगवेगळ्या ठिकाणी पडली, बऱ्याच अंतरापर्यंत पडली. आणि बऱ्याच अंतरापर्यंत पडल्यानंतर जेव्हा काही दिवसांनी आपण बघू तेव्हा आलेलं पीक हे तसंच सकस सर्व दृष्टीने आलेलं असतं. त्याप्रमाणे सज्जनो हो, हे आत्मस्वरूपाचं बीज ज्यांनी ज्यांनी प्राप्त केलं, ही देहातीत वस्तू ज्यांनी ज्यांनी प्राप्त केली, त्या सर्व संतांचं चरित्र हे चिंतनीय आहे, आपल्या वाणीला पवित्रता देणारं आहे. यामध्ये भेद करणं हे अमंगल आहे. आणि सम्यकतेने जो त्याचा विचार करेल त्याच्या मनाला विशेष प्रसन्नता देणारं असं हे समर्थ सद्गुरू हनुमंतरावजींचं चरित्र आज आपण एका वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या दृष्टिकोनातून थोडासा चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. सज्जनो, समर्थांनी मनोबोधामध्ये ज्या भूमिका मांडल्या आहेत, मी गमतीने असं म्हणतो की आत्माराम हा जो समर्थांचा अति अवघड ग्रंथ आहे समजायला, त्या अति अवघड ग्रंथाचा जर तुम्हाला विस्तार पाहायचा असेल तर दासबोध अभ्यास करा. आणि दासबोध जर संक्षेपाने अभ्यासायचा असेल तर मनाचे श्लोक वाचा. 205 श्लोकांमध्ये समर्थांनी परमार्थाचं सगळं सार आपल्याला भरून दिलेलं आहे. समर्थ सद्गुरू हनुमंतरावजींचं चरित्र वाचत असताना मनामध्ये एकच भूमिका येत होती की या सगळ्या चरित्राला संक्षेपाने कसं मांडता येऊ शकेल, अशी कुठली ओवी, असं कुठलं श्लोक हा या चरित्राला आपण परिपूर्णतेने अनुभवू शकू. आणि मला संजय दादांचा फोन आला की विषय काय टाकू पत्रिकेमध्ये. तोपर्यंत चिंतनाला सुरुवात झाली नव्हती, परंतु स्वाभाविक मनामध्ये एकच विचार आला की सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. समर्थांनी 47व्या श्लोकापासून 56व्या श्लोकापर्यंत दिनाचा दयाळू मनाचा मवाळू या 10 श्लोकांमध्ये जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, या सर्वोत्तमाच्या दासाची लक्षणं आपल्याला सांगितलेली आहेत. आता बघा, आपल्याकडे स्वयंपाक करताना आपण शीतावरून भाताची परीक्षा करतो, होय की नाही.
या 10 सर्वोत्तमाचे जे श्लोक आहेत त्याची देखील गंमत अशीच आहे महाराज, की तुम्ही या 10ही श्लोकांचा विचार करा किंवा एका श्लोकाचा परिपूर्णतेने विचार केला की त्यामध्ये हे 10ही श्लोक आपल्याला समाविष्ट झालेले दिसतात. समर्थांच्या या वाकचातुर्याचं, त्यांच्या या आत्मबुद्धीचं वर्णन ते काय करावं. आणि त्यामुळे जेव्हा या चरित्राचा मागोवा घेत होतो, काय विलक्षण चरित्र आहे हो. मी आपल्याला सर्वांना विनंती करीन, आपण प्रत्येकाने हे एवढं सुंदर प्रयत्नपूर्वक केलेलं पुस्तक आपल्या घरी वाचनामध्ये नियमित ठेवा. एक प्रेरणा देणारं चरित्र आहे. संघर्षामधून आत्मतत्वापर्यंत पोहोचणं म्हणजे काय असतं, तो संघर्ष आपल्याला पदोपदी दिसेल. त्यामध्ये मनाची भूमिका, त्यामध्ये सद्गुरूचं अधिष्ठान काय करू शकतं, याचं आपल्याला विलक्षण दर्शन या चरित्रामधून घडू शकेल. पांगारकरांनी या चरित्राच्या वरती जे लेखन केलेलं आहे, फार मोठ्या मोठ्या विभूतींनी या चरित्रावरती उपन्यास लिहिलेले. साधुदास महाराजांनी अतिशय सुंदर पद्धतीने या चरित्रामध्ये रसयुक्त असं वर्णन आपल्या समोर ठेवलेलं आहे. या चरित्राचे 4 डायरेक्शन्स आहेत आणि ते विशेषत्वाने वाचण्यासारखे आहेत. कोण होते हनुमंतरावजी? बघा, प्रभू रामचंद्र जेव्हा जनकपूरला विवाह मंडपामध्ये येऊन उभा राहिले, जिथं धनुष्य यज्ञ शाळा उभारली होती, त्या धनुष्य यज्ञ शाळेमध्ये प्रभू रामचंद्र, एकच प्रभू रामचंद्र येऊन उभे राहिले. आणि गोस्वामीजींची लेखणी सुंदर लिहून जाते, जिनकी रही भावना जैसी प्रभू मूरत तिन देखी तैसी. ज्याची जशी भावना होती तसं प्रभू रामचंद्रांचं दर्शन त्या त्या व्यक्तीला जनकपूरमध्ये झालं. ज्या माता भगिनी होत्या त्यांना आपला लेकरू वाटलं. जे राक्षस कुटील रूपाने आले होते त्यांना तो प्रत्यक्ष काळ वाटला. जे वैष्णव होते त्यांना तो आपला परम आराध्य वाटला. ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये जो भाव होता जीवनाच्या विषयी, मला वाटतं की हनुमंतरावजींचं देखील चरित्र तसंच आहे. कोण आहेत हे हनुमंतरावजी? खरंच ते एक निष्णात वकील आहेत? त्या वकिली या सेवेपुरतच त्यांचं चरित्र आहे का ते एक उत्तम गृहस्थ आहेत? गृहस्थ धर्माचं तंतोतंत पालन, धर्माच्या अधिष्ठानावरती कसं करावं हे सांगणारं ते चरित्र आहे का हनुमंतरावजी एक कीर्तनकार आहेत, एक उत्तम कीर्तनकार, ज्या कीर्तनाचा मोह राजाधिराजांना पडल्या, मोठ्या मोठ्या पंडितांना, व्यासंगांना त्यांच्या कीर्तनामध्ये आणून तासन तास ज्यांनी रममाण केलं, असे ते उत्कृष्ट कीर्तनकार आहेत का हनुमंतराव हे संत आहेत? कोण आहेत? एक आत्मसाक्षात्कारी संत, ज्या संताने हा देह या राम कार्यासाठी वाहून दिला आणि एक आदर्श निर्माण केला या 20व्या शतकामध्ये की बाळांनो, जर तुम्हाला खरा रामदास घडवायचा असेल, बघा लोक म्हणतात अहो चिमण संप्रदाय कुठला, आम्ही तर कधी ऐकलं नाही. नावं वेगळी असतील परंतु त्या संप्रदायाला रामदासी किंवा वारकरी संप्रदायापेक्षा वेगळं लेखण्याची चूक करू नका. संप्रदाय तोच आहे, शिकवण तीच आहे. हनुमंतरावजींचे सद्गुरू श्री रामचंद्र यरगट्टीकर हे एक आत्मसाक्षात्कारी संत. ती परंपरा आघात आहे निंबर्गी पासून आलेली. नारायणराव भाऊसाहेबांनी अनुग्रहित केलेले हे रामचंद्र यरगट्टीकर आणि त्यांच्यापासून अनुग्रहित झालेले आपले श्री हनुमंतरावजी. त्यामुळे ही चिमण संप्रदायाची फक्त नावाने अवस्था वेगळी आहे, परंतु खरा आहे तो रामदासी संप्रदाय. मुळामध्ये रामदास आणि
रामाचा दास कसा हवा. या 21व्या शतकामध्ये कदाचित समर्थांना अभिप्रेत नाही की जसा मी बोहल्यावरून निघून गेलो तसा गृहस्थाश्रमांनी देखील प्रपंचाचा त्याग करावा. नाही, त्यांना हे मान्य नाही की प्रारब्धाचे येणारी संकट बघून प्रपंचामध्ये निवृत्ती घ्यावी, भगवे कपडे घालावेत आणि वर दाखवणारी विरक्ती घेत संन्यास आश्रम स्वीकारावा. नाही नाही, त्यांना हे देखील मान्य नाही की या यंत्रयुगामध्ये पैसा हेच सर्वस्व मानून जी लोक आज आपल्या जीवनामध्ये ध्येय विसरून गेलेली आहेत, जगायचं कशाला हेच ज्यांना माहीत नाही, अशा पद्धतीने जीवन जगणं हे समर्थांना मान्य नाही. आणि त्यामुळे समर्थांनी आपल्या दासबोधाला सत्य करण्यासाठी असं एक रत्न या 20व्या शतकामध्ये आपल्या समोर ठेवलं बघा, की जे गृहस्थाश्रमामध्ये राहिलं, ज्यांनी प्रपंचाची रेषा ओलांडली नाही, जे आपल्या स्वधर्मामध्ये रत राहिलं, जे प्रारब्धाने स्वधर्म आपल्याकडे आलेला आहे त्या स्वधर्मापासून जे ढळले नाहीत आणि तो देहा संबंधित आपला व्यवसाय आहे, या भूमिकेमध्ये त्या व्यवसायाला आपल्या प्रारब्धावरती सोडून, देहावरती सोडून ज्यांनी निरंतर आत्मोद्धारासाठी आपली वाणी झिजवली, लोकांना एक विश्वास निर्माण करून दिला. ग्लानी सोडा, अरे या युगामध्ये देखील, विपरीत परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला आनंदात राहता येईल. आणि किती विपरीत परिस्थिती असावी, इंग्रजी सत्ता, ते शासन, प्लेगची साथ जवळजवळ चरित्रामध्ये 17-18 वर्ष आपल्याला दिसते. दरवर्षी प्लेगनी होत्याचं नव्हतं होतंय घरामध्ये. इन्फ्लुएन्झाची साथ 1918 सालची आपण सगळेजण जाणता. आमच्या साखरखेरड्याच्या प्रल्हाद महाराजांच्याकडे एकाच आठवड्यामध्ये घरातले 3 जण इन्फ्लुएन्झानी गेले. काय सांगावं. आज आपण कोविडचा काळ जवळून बघितला, किती आपण सगळे घाबरून गेलो होतो. घरातला कोणीतरी व्यक्ती ICU मध्ये असेल तर मनाची काय तडफड होत होती आपली, अंगावरती काटा उभा राहतो आज त्या गोष्टींचा विचार केला तर. सज्जनो, आज तरी निदान वैद्यकीय व्यवस्था थोड्याशा पुढे गेलेल्या आहेत. मी थोड्याशाच म्हणतो बरं का. त्या काळामध्ये काय होतं, कुठलं तरी चाटण करायचं, कुठल्या तरी गोळ्या औषधं द्यायची. पण अशा परिस्थितीमध्ये देखील या उदात्त ध्येयासाठी, या आत्मोद्धारासाठी, या सगळ्या बंधनांमधून जो एखाद्या हनुमंताप्रमाणे उड्डाण करून दाखवतो, ते हे चरित्र आहे. बघा, रामायणामध्ये अशीच ग्लानी वानर दळाला आली होती. सगळेजण विचार करू लागले की आपण सीताजींचा शोध करू शकत नाही, एवढं 100 योजन समुद्र आपण ओलांडून जाऊ शकत नाही. सगळेजण गलित गात्र झाले होते. मारुती राया देखील गलित गात्र झाला होता बरं का, फॉर युअर इन्फॉर्मेशन, कारण त्याची स्मृती गेली होती. संपाती त्यावेळेला आला. संपातीने सांगितलं की मी इथून बघू शकतोय, अशोक वाटिकेमध्ये माता जानकी बसली आहे, विरहामध्ये शोकाकुल आहे, पण मी आता म्हातारा झालो, मी जाऊ शकत नाही. सज्जनो, आमच्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी अगतिकता असते या परमार्थामध्ये. अहो, केलं असतो जप, पण काय सांगायचं, होय की नाही. आपल्या प्रत्येकाकडे असा जामवंत लपलेला असतो. जामवंत म्हणतो, अरे त्रिविक्रम ज्यावेळेला प्रदक्षिणा करत होता, ज्यावेळेला वामनाला गाडत होता, त्यावेळेला मी 7 प्रदक्षिणा केल्या. आता म्हातारा झालो ना, आता पाण्यात पडलो तर वरतीच येता येणार नाही. अंगद म्हणतो, मी जाऊ शकीन, पण तिथले भोग असे आहेत की मी परत येऊ शकणार नाही. प्रत्येकाचं काही ना काहीतरी लिमिटेशन आहे, कन्स्ट्रेंट आहे. आणि अशा वेळेला जामवंतांनी तार छेडली, राम काज लगी तव अवतारा. अरे हनुमंता, रामाच्या कार्यासाठी तुझा अवतार झालेला आहे, विसरलास का? बस कोणीतरी ती स्मृती काढावी लागते. आणि सज्जनो, ती स्मृती परत मिळाली
आणि मग हनुमंताचं ते अवतार कार्य आपण जाणता. बघा, रामायण हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यासायचं शास्त्र. हे केवळ रामाच्या पत्नी जानकीचा शोध लावण्याचं कार्य हनुमंताचं नव्हतं. हा समुद्र म्हणजे भवसागर आहे, हा समुद्र म्हणजे प्रपंच आहे. या बाजूला आम्ही सगळे गलित गात्र झालोय, आम्हाला माहित नाही कसं जगायचं, कसं राहायचं, काय करायचं. आणि मग अशा वेळेला कोणीतरी सद्गुरू आमच्या जीवनात येतो, आमची शक्ती जागृत करतो आणि म्हणतो, अरे तू करू शकतोस, होऊ शकतं हे. आणि त्या शक्तीच्या आधारावरती हनुमंत उड्डाण करून जातो. सज्जनो, या हनुमंताला देखील असाच सद्गुरू जीवनाच्या एका टप्प्यावरती तरुण वयामध्ये 22व्या वर्षी फक्त त्यांच्या आयुष्यामध्ये सापडला. सांगलीलाच त्यांचे एक वकिली पेशामध्ये निष्णात असलेले बाबासाहेब मुजुमदार, जे या रामचंद्र यरगट्टीकरांकडे नेहमी जायचे, त्यांच्या मार्फत त्यांना सद्गुरूंचा शोध लागला. आणि एक दिवशी मजल दरमजल करत हे या चिमड नावाच्या गावी, जे कर्नाटकच्या दिशेने सीमारेषेवरती आहे, अशा गावी हनुमंतरावजी कोटणीस यांना घेऊन गेले. वय वर्ष 22 बर का फक्त. मी या भूमिकेमध्ये विचार करत होतो की सद्गुरू प्राप्त होणं हे आजच्या काळामध्ये त्या मानाने फार सोपं आहे. गडावरती जा, गोंदवल्याला जा, काय 21 रुपयाची पावती असते ती फाडा, डोक्यावरून ते शाल घालतात, कानामध्ये मंत्र देतात आणि म्हणतात तुम्हाला सद्गुरू मिळाले. दिवसाला कदाचित 100 अनुग्रह होत असतील. पण महाराज म्हणाले, मी सगळ्यांना नाम दिलं, पण ते नाम एका ब्रह्मानंदाने सर्वस्व मानलं, तुम्ही मानलं नाही. यामध्ये नामाचा तो काय दोष आहे? उगीच जय जयकार होत नाही हो जगामध्ये. आज नवबागला आपण ब्रह्मानंदांच्या समाधीवरती जातो, त्यांचा जय जयकार करतो, भाद्रपद अमावस्येला मोठा उत्सव करतो. हे सगळं का? कारण लक्षावधी लोक ब्रह्मचैतन्यांच्या चरणी आले, पण त्यामधून एखादेच ब्रह्मानंद आनंद सागर स्वतःचा पूर्ण उद्धार करून घेऊ शकले. हे सगळं आपल्यापाशी आहे. आपल्याला असं वाटतं की महाराजांनी हे सगळं करून घ्यावं. हे आम्ही कुठल्या अज्ञानामध्ये राहत असतो माहित नाही. हा प्रयत्नाचा प्रांत आहे. हनुमंतरावजींना देखील सद्गुरू कदाचित आम्ही जसे स्वीकारले त्या पद्धतीने त्यांनी स्वीकारले असते, तर कदाचित आज आपल्याला त्यांची ही समाधी बघायला मिळाली नसती, आज ही कीर्तन परंपरा आपल्याला बघायला मिळाली नसती. सद्गुरूचं एकदा दर्शन झालं आणि अंतःकरण पूर्णपणे पालटून गेलं. समर्थ म्हणतात ना मनोबोधामध्ये, हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जेडे मानसी स्थापिले निश्चयासी, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. हा असा सद्गुरू जो या भवसागरावरून आम्हाला उड्डाण करायला शिकवेल, अशी परिपूर्णता ज्याच्याकडे आहे, अशा सद्गुरूचं दर्शन होणं हे महत् भाग्य आहे, महत् भाग्य. ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये घट्ट त्या भगवंताला धरलेलं आहे. आणि हनुमंतरावांनी जेव्हा आपल्या सद्गुरूंकडे पाहिलं, मला असं मनात आलं की खऱ्या अर्थाने हनुमंताला रामचंद्र मिळाला बघा. त्याच्या मनाची जी अवस्था रामायणामध्ये झाली. हनुमंत काय म्हणतो किष्किंधा कांडाच्या सुरुवातीला, अरे मी एक मूर्ख वानर आहे, विसरणं हा माझा स्वभाव आहे, परंतु प्रभो तुम्ही मला विसरला, तुम्ही मला विसरला, तुम्हाला नाही शोभत तुम्ही मला विसरणं. सज्जनो, हे एक निरागसता असते या संत हृदयामध्ये. आणि
आणि त्या निरागसतेच्या पायी तो सद्गुरूला केवळ आमच्यासारखा बघत नाही, तो पूर्णपणे पिऊन टाकतो आपल्या आतमध्ये, आपल्या सस्वरूपामध्ये भरून टाकतो. आजच्या काळामध्ये लोक म्हणतात, अहो सद्गुरू कशाला पाहिजे, काय गरज आहे सद्गुरूची, रामनाम घ्यायचं ना, मग आम्ही घेतो ना नुसतं. माझा इंजिनिअरिंग व्यवसाय असल्यामुळं माझ्याकडे देखील काही फॉरेनर लोक येतात आणि काही लोक कधी कधी जिज्ञासू असतात, विचारतात. माझ्याकडे एक कोरियन मनुष्य 7-8 वर्षापूर्वी आला होता आणि माझ्या केबिनमध्ये श्री महाराजांचा, ब्रह्मचैतन्य महाराजांची तस्बीर, त्याने विचारलं हु इज ही. मग मी त्याला सांगितलं माझे गुरु आहेत. तो म्हणाला व्हाय गुरु, कशासाठी गुरु हवा. मी सहज त्या टेबलाकडे बघितलं ज्याच्यावरती तो बसला होता. म्हटलं मिस्टर किम, या टेबलाला किती पाय आहेत. तो म्हणाला 4. म्हटलं आमच्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मनुष्य जीवनाचे 4 खांब आहेत, अर्थ धर्म काम आणि मोक्ष, हे 4 खांब आहेत. मी ह्याच्यातला एक पाय आखूड करतो, काय होईल रे म्हटलं. तो म्हणाला टेबल डगमगू लागेल. म्हटलं नेमकं तुम्हा पाश्चात्य लोकांच्या बाबतीत हे झालेलं आहे, तुमचं सगळं चित्त प्रवृत्ती अर्थार्जनाकडे आहे आणि त्या अर्थार्जनातून तुम्हाला कामासक्ती वाढत चाललेली आहे. त्यामुळं तुमचं मोक्ष आणि धर्म या 2 पायांची वाढच होत नाही. त्यामुळे तुम्ही बाहेरून संपन्न दिसताय पण आतून तुमच्या इतके दरिद्री कोणी नाही रे म्हटलं. मग तुम्हाला गुरु काय करतो. पटकन मनामध्ये ज्ञानेश्वरीतली ओवी आली, आता हृदय हे आपुले चौफळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. हा चौरंग आहे जीवनाचा, हा हृदय म्हणजे. आणि त्या चौरंगाचे 4 पाय अर्थ धर्म काम आणि मोक्ष, त्याच्यावरती जेव्हा सद्गुरूची आपण पावलं ठेवता तेव्हा या जीवनाच्या 4ही अंगांचा सदृढ असा विकास होतो बघा, अन्यथा नाही, अन्यथा नाही. आणि आज आपल्याला दिसतं ना जगामध्ये, लोकांना आपण म्हटलं IT मध्ये जाणारे आहो नामस्मरण, अहो ते कुठं वेळ मिळतो करायला. महाराज म्हणायचे 12शापासून ते 12व्यापर्यंत मनुष्याच्याकडे अनेक कारण आहेत नाम न घेण्याची, आत्मसाक्षात्कार न साधण्याची, जीवनाचं ध्येय न कळण्याची. आणि हा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, यामधल्या धन्य या शब्दाचा तुम्ही विचार केलाय का कधी. का त्याला धन्य म्हटलेलं आहे. तो केवळ सर्वोत्तमाचा दास झाला म्हणून धन्य नाहीये. सज्जनो, त्याने जीवनामध्ये अर्थार्जन केलं पण ते अर्थार्जन धर्माच्या अधिष्ठानावरती केलं. त्याने आपल्या इच्छा तृप्त केल्या पण त्या देखील धर्मानुकूल इच्छा तृप्त केल्या. आणि हे सगळं करत असताना ज्याचं निरंतर लक्ष मोक्षाकडे होतं. अशा पद्धतीने जो जीवनाच्या या 4ही अंगांचा विकास करतो तोच खऱ्या अर्थाने जीवनामध्ये धन्य होतो, धन्य होतो. आपल्या स्वधर्मापासून पळून जाऊन कधी कोणी धन्य झालेलं नाही. पैसा नासका आहे असं म्हणून कोणालाही जीवनामध्ये परिपूर्णता मिळालेली नाही. कोणालाही आपल्या इच्छा पूर्णपणे दाबून टाकून जीवन एखाद्या रखरखीत वैराग्याप्रमाणे, एखाद्या वाळवंटाप्रमाणे जगून धन्यता मिळालेली नाही. धन्यता त्याला मिळालेली आहे ज्याने जीवनाच्या सर्व या प्रारब्धवश येणाऱ्या गोष्टींमध्ये भगवंताचं भजन टिकवलं आणि ते आत्मसाक्षात्काराचं अंतिम ध्येय प्राप्त केलं. तो धन्य झाला सज्जनो. आणि ती धन्यता सद्गुरू शिवाय नाही, नाही, नाही. लक्षात घ्या. म्हणून सद्गुरू हवा, अन्यथा राम नाम द्यायला मी देखील तयार आहे हो, पण माझं राम नाम घेऊन काय फायदा आहे. मी काय करणार. मी माझ्या जीवनाचा उद्धार करू शकत नाही, इतरांच्या जीवनाचा काय उद्धार करणार. असा हनुमंत रूपी सद्गुरू
जो जीवनाच्या या चारीही अंगांची परिपूर्णता करू शकतो. महाराज म्हणायचे प्रपंच मिथ्या आहे, गोंदवलेकर महाराज, मान्य आहे, पण तो भगवंतापेक्षा वेगळा आहे का म्हणाले. मग तो त्याच्या इच्छेने घडतोय, या भूमिकेमध्ये आपण नको का करायला? का आपण त्याच्याबाबत निराश व्हावं, का उदासीन व्हावं? किंबहुना महाराज म्हणायचे माझ्या माणसाने प्रपंच हा आणखीन चांगला केला पाहिजे, कारण तो रामाचा प्रपंच आहे ना. दररोजचं स्वयंपाक करताना देखील आळशीपणा नसावा, कारण तो रामाचा नैवेद्य करायचा आहे ना तुम्हाला. मग तो उत्कृष्टच पाहिजे, उत्तमच पाहिजे, सुग्रासच पाहिजे, घर नीटनेटकच पाहिजे, टापटीपच पाहिजे. आलेल्या माणसामध्ये राम आहे, या भूमिकेतून आपलं आर्जव, आपलं बोलणं, आपला विनय. मला असं वाटतं की परमार्थिक साधक हा जपाच्या संख्येवरून नाही ठरवता कामा, त्याच्या आचरणावरून ठरवला पाहिजे. त्याच्यात किती परमार्थ मुरलाय, किती परमार्थ मुरलाय. आणि हे सगळं केवळ सद्गुरु कृपेने होऊ शकतं. म्हणून जीवनात सद्गुरु हवा. आणि नुसता सद्गुरु हवा एवढं म्हणून होत नाही, तो सद्गुरु सांगेल त्या आज्ञेचं तंतोतंत पालन करणारा शिष्य देखील हवा. काय केलं हनुमंतरावांनी बघा, 22 वर्षाचं वय, कोवळं वय आहे. बरं त्यावेळेला मनामध्ये किती प्रश्न असतील त्यांच्या. मुळातच अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं. वयाच्या 12व्या वर्षीच वडिलांचं छत्र गेलं, परंतु काकाने मात्र अतिशय प्रेमाने त्यांना सांभाळलं. काकाने पुढे 10वी पर्यंतचं शिक्षण वेगवेगळ्या लोकांच्याकडून मदतीने मुधोळ येथे करून घेतलं. आणि मग 10वी पास झाल्यानंतर मुधोळच्याच राजघराण्यामध्ये हे 20 रुपये पगारावरती नोकरीला लागलेले आहेत. त्या 20 रुपये पगारामध्ये एवढा मोठा खटला, घरामध्ये किती लोक होती याची मोजदाद करणं देखील अवघड आहे. सगळं घर एकत्र राहणारं आणि या 20 रुपये पगारामध्ये हे घर भागवायचं, किती ओढाताण होत असेल एका जीवाचे. आणि अशा वेळेला वाटत होतं की अरे काहीतरी मार्ग मिळावा, म्हणून वकिलीची परीक्षा द्यायला त्यांनी सुरुवात केली. डिस्ट्रिक्ट लीडर ज्याला म्हणतात, ती परीक्षा देण्याचा ते प्रयत्न करू लागले. किती वेळेला परीक्षा दिली असेल त्यांनी? कमीत कमी माझ्या हिशोबाप्रमाणे, चुकत असेल तर सोडा, पण एक 4 ते 5 वेळेला तरी त्यांनी दरवर्षी ती परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळेला अपयशच त्यांच्या पदरात पडत होतं. आपल्यासारखी लोक खचून जातात की अरे आपण हे सगळं करतोय परंतु यश आपल्याला येत नाही. अनेकदा आपण देवाला वेठीला देखील धरतो की हे कर, हे झालंच पाहिजे. परंतु हनुमंतरावांच्या चरित्राचं वैशिष्ट्य असे की त्यांनी आपल्या गुरुजवळ कधी यामध्ये मला यश मिळू दे, उत्तीर्ण करा असा आर्जव केला नाही, अशी साथ घातली नाही. आपले प्रयत्न चालू ठेवले. नेमकं आपलं कुठं चुकतंय याचा विचार त्यांनी केला. बघा, समर्थ संप्रदाय आणि चिमण संप्रदाय का वेगळा नाही मी सांगतो, कारण आमचे समर्थ देखील प्रारब्ध या शब्दाला मान्यता देत नाहीत. प्रयत्न हा समर्थांचा अंगीभूत गुण आहे. भरपूर प्रयत्न करा. किती काळ यश तुमच्यापासून लांब राहील? किती काळ? कुठं कमी पडलेलो आहोत याचा विचार करा. आजच्या काळात आपण बघतो की तरुणाई परमार्थाकडे वळायला थोडीशी उदासीन असते. त्यांना असं वाटतं की हे सगळं आयुष्याच्या निवृत्तीच्या काळात करायची काम आहेत. परंतु सज्जनो, ही अशी संत चरित्र जेव्हा आपण वाचतो की 22व्या वर्षी ही व्यक्ती अशा अनेक प्रकारच्या संकटांमध्ये असतानाही आपल्या प्रयत्नांमध्ये कुठेही कचुराई करत नाहीये. यश किती काळ माझ्यापासून लांब राहील बरं? आणि गुरुनी दिलेली साधना तंतोतंत ते आपल्या आचरणामध्ये आणू लागले. पहाटेचा काकडा करायचा, मंत्र जाप करायचा, पूजा करायची, संध्याआरती करायची, कापूर आरती करून आपल्या दिवसाचा शेवट करायचा. आणि
हे काही घराण्यामध्ये पहिल्यापासून चालत आलेली परंपरा नाही बरं का. हा एक पायोनियर होता, एक उद्गम बिंदू होता या कोटणीस परिवारामध्ये हनुमंतरावजी, की ज्यांनी या परंपरेला स्वीकारलं. काकाने एकदा विचारलं, अरे हनुमंता, अरे हे आपल्या घरात नाही चालणार, आपण वैष्णव आहोत, हा कुठला चिमड संप्रदाय, हा शैव संप्रदाय दिसतोय, हे नाही चालणार. पण कालांतराने काका देखील जेव्हा रामचंद्र यरगट्टीकरांना अर्थात हनुमंतरावांच्या सद्गुरूंना भेटले, तेव्हा कालांतराने त्यांचाही अनुग्रह झाला. ती गोष्ट वेगळी. सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्या प्रयत्नांवरती, गुरुच्या अधिष्ठानावरती त्यांनी विश्वास ठेवून वाटचाल केली आणि एका टप्प्यावरती ही वकिलीची परीक्षा पार झाल्यानंतर उत्तरोत्तर हा वकिलीचा व्याप त्यांचा वाढत गेला. सांगलीमध्ये त्यांनी काही काळ वकिली केली, नंतर बेळगावमध्ये केली, तेरडाळमध्ये केली. अनेक लोक त्यांच्या जीवनात आले, अनेक लोक त्यांच्या जीवनातून दूर गेले. संपूर्ण चरित्र हे फार मोठे आहे. आपण त्यातले काही मोजके प्रसंग निश्चित बघू. परंतु मग आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होतो की अरे, आपल्या कल्पनेपेक्षा गुरुने आपल्याला आपल्या जीवनात देऊन टाकलेलं आहे. आता आपण जीवनात ते करावं ज्याच्यासाठी म्हणून आपण या भूतलावरती आलेलो आहे. आणि मग इथून या श्लोकाची आपल्याला खऱ्या अर्थाने अनुभूती हनुमंतरावांच्या चरित्रात येऊ लागते. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. बघा, समर्थांनी शब्द देखील फार विचार करून वापरलेले आहेत. झिजणं हा प्रकृतीचा गुणधर्म आहे. एखाद्या नर्मदा मैयाच्या प्रवाहाखाली एखादा मोठा खडक असेल तर कालांतराने तो देखील झिजून जातो. एखाद्या मोठ्या पाषाणावरती थेंब थेंब पाणी पडत राहिलं तर शतकानुशतकानंतर तो देखील झिजतो. मनुष्य देखील उत्पत्ती स्थिती लय याप्रमाणे झिजतो. परंतु समर्थांना जे झिजणं अपेक्षित आहे ते आमच्यासारखं सर्वसामान्यांचं झिजणं नाही. आमचं काय आहे माहिती का? आपली क्षमा मागून शब्द वापरतो. आमचं झिजणं नाही, आमचं खंगणं आहे. आम्ही खंगतो. आणि याचं जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर समर्थांचा 3रा दशक बघा, स्वगुण परीक्षेचा. तो चरित्रनायक आठवा. लहानपणापासून आईच्या गर्भातून जन्म घेण्यापासून ते आयुष्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत काय करतोय? तो खंगतोय. तो मग झिजणं काय आहे आणि खंगणं काय आहे? खंगणं माझ्यासारख्या व्यक्तीचं नाव आहे जो केवळ आपल्या पोटासाठी म्हणून जीवन जगतो. आपल्या देह सुखासाठी जो राहतो त्याचं जीवन खंगणं आहे. समर्थांचा एक फार अवघड श्लोक आहे पाठ व्हायला. आजच्या काळात लोक म्हणतात अहो आठवत नाही, स्मरणशक्ती कमी होते. मी त्यांना एक प्रार्थना करीन की मनोबोधाचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. चांगलं रक्ताभिसरण आपोआप व्हायला लागतं. समर्थांचा एक श्लोक आहे, धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, करानी करा त्या खरा मत्सराते. समर्थ अतिशय सुंदर जीवनाचं तत्वज्ञान या श्लोकात सांगतात. धरा श्रीवरा त्या हरा अंतराते, महादेवाच्या हृदयामध्ये राहणाऱ्या त्या श्रीवराला तुम्ही घट्ट हृदयात धरा. आणि काय, सरा विसरा त्या भरा दुर्भराते, भरलं जात नाही असं काय बरं आपल्या जीवनात. आता संध्याकाळी 9 वाजता आठवण येईल सगळ्यांना, होय की नाही? काही माता भगिनींना तर आत्तापासूनच यायला लागली असेल, किती वेळ चालणार जाऊन कुकर लावायचा आहे.
सरा विसरा त्या भरा दुर्भरात, जे कधीच भरत नाही असं पोट, अरे विसरा जरा त्याला. सरा विसरा त्या भरा दुर्भरात. सज्जनो, खंगणं ते आहे जिथं केवळ आपल्या स्वतःसाठी जगणे, स्वतःचं पोट भरणं, आपली मुलं बाळ सांभाळणं, देह सुख घेणं आणि हीच गुरुची कृपा आहे हे समजून जगणं, हा जीवनाचा फार संकुचित विचार आहे, फार संकुचित विचार. अशा दिव्य चरित्रांच्याकडे बघून आपल्याला एक लक्षात येतं की हे चरित्र खऱ्या अर्थाने झिजलं. सदा देव काजी झिजे देह ज्याचा. राम कार्यासाठी जो झिजला, देव कार्यासाठी जो झिजला. काय म्हणायचं? राम कार्याची व्याख्या काय, देव कार्याची व्याख्या काय? विचार करा. कशाला म्हणाल देव कार्य? दररोज पूजा अर्चा करणं म्हणजे देव कार्य आहे का? हातामध्ये सतत जपाची माळ घेण्या इतकं मर्यादित देव कार्य आहे का? सज्जनो, देव कार्याची व्याख्या फार व्यापक आहे, राम कार्याची व्याख्या फार व्यापक आहे. जिथं मी देह नाही या भूमिकेचा विसर पडतो, ती प्रत्येक गोष्ट रामकार्य आहे. मग तुम्ही एखाद्या शेजारच्याला त्याच्या संकटामध्ये स्वतःची तहान भूक विसरून मदत करत असाल, रामकार्य आहे. एखाद्या आडल्या नडल्या विद्यार्थ्याचं त्याचं शिक्षण करण्यासाठी पैसे भरत असाल, रामकार्य आहे. बघा, ज्या हनुमंतरावांना स्वतःचं शिक्षण घेताना एवढ्या अडचणी आल्या, जेव्हा संपन्नता प्राप्त झाली तेव्हा त्यांनी पहिलं काम काय केलं असेल? घरामध्ये ओसरीवरती 10-20 मुलं दररोज भोजनाला असायची. त्यांच्या शिक्षणाचा खर्च, आपल्या पलीकडे जाऊन जीवन जगता येणं. संत सांगतात आपल्याला की केवळ अर्थार्जन ठीक आहे करा, पण त्याच्यातला काही भाग हा प्रामाणिकतेने समाजातल्या अडल्या नडलेल्या लोकांसाठी तर खर्च करायला शिका. का श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवल्याला जेवायला घालायचे लोकांना? अरे, काही लोकांना हाऊस असते जेवायला घालायची, त्याच्यातला प्रकार होता का हा? नाही. आनंद सागर महाराज जेव्हा इंदोरला श्री महाराजांना भेटले, 3 दिवस वणवण फिरत होते ब्रह्मचैतन्यांना शोधत. 10 वर्षाचं वय कोवळं, आणि महाराजांनी जवळ घेतलं, मग त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि पहिला प्रश्न काय विचारला असेल? जेवलास का रे तू बाळा? ही माऊली आहे, हे माऊलीचं चरित्र आहे की ज्याला स्वतःच्या पेक्षा इतरांच्या संवेदनांचा विचार होतो, ते रामकार्य आहे. माझ्या महाराजांनी लोकांना जेवायला घातलं, त्याचं कारण एकच की जी संवेदना मला आहे तीच या प्राणी मात्रांमध्ये आहे, जे दुःख मला आहे तेच या प्राणी मात्रांमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणायचे, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, मला दुसऱ्याचं दुःख पाहवत नाही. हे संताचं रामकार्य आहे. सज्जनो, संत म्हणजे केवळ कीर्तन नाही, संत म्हणजे केवळ संगीत नाही. हे कीर्तन हा त्यांच्या आत्म्याचा आविष्कार होता, एक्सप्रेशन होतं त्यांचं. हा काही नियम नव्हता त्यांचा, लक्षात घ्या. बहुजनांना आत्मोद्धारासाठी भगवंताचं भजन करण्या इतकं सोपं साधन आहे कीर्तन. त्या कीर्तनातून सर्वसामान्यांना आपल्या देहाचा विसर पडावा, ही भूमिका आहे कीर्तनामध्ये. हे रामकार्य आहे. रामकार्य हा शब्द फार मोठा आहे. देवकाज, सदा देवकाजी जिजे देह ज्याचा. आपल्या पलीकडे जाऊन जो जीवन जगू शकतो सज्जनो, ते देवकार्य आहे. समर्थ आपल्याला या देहाला अशा पद्धतीने झिजवा
हा सतत आग्रह करतात दासबोधामध्ये. त्याला आळसामध्ये ठेवू नका, त्याला मदामध्ये ठेवू नका, त्याच्या प्रत्येक क्षणाचा वापर करा. बरा निश्चयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी. घडीने घडी, क्षणाला क्षणाला आपल्या जीवनामध्ये काहीतरी स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करणं, हे देवकार्य आहे. देवकार्याची अशी एक विशिष्ट व्याख्या नाही, परंतु ज्या देवकार्याने आपल्या मनाला विशेष समाधान होतं, जे कार्य केल्याने. आणि समर्थांचा मनोबोध आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो. म्हटलं समर्थ झिजणं म्हणजे काय, त्याचं काही खूण आहे की नाही? समर्थ लगेच खूण सांगून टाकतात. मना चंदनाचे परित्वा झिजावे, चंदनाप्रमाणे झीज बाळा. हे आयुष्य चंदनासारखं झिजवण्यामध्ये देवकार्य लपलेलं आहे. बघा, चंदनाचे 3 गुणधर्म आहेत. चंदन आपल्याला शीतलता प्रदान करतं. जेव्हा चंदनाचा स्पर्श आपल्या माथी होतो तेव्हा शीतलता येते. अशा संताच्या कार्याकडे पाहून अंतरंगामध्ये जे समाधान रूपी शीतलता जाणवते, ते ह्यांचं चंदन रूपी झिजणं आहे. चंदन मांगल्य प्रदान करतं, त्यात मांगल्य आहे. चंदन उगीच कोणी कधी लावत नाही, मंगल प्रसंगी चंदन लावलं जातं. ज्या संताचं स्मरण केलं असता जीवनामध्ये मांगल्याचं दालन उघडतं, ते आहे चंदन, ते आहे झिजणं. आणि चंदनाचा 3रा गुणधर्म आहे सुगंध. ज्याचं स्मरण, ज्याचं चिंतन आज 100 वर्षानंतरही, बघा हा शब्द फार महत्वाचा आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो घराघरांमध्ये वयोवृद्ध लोक जातात. पहिले 2-4 वर्ष श्राद्ध जोरात होतं, त्यानंतर गुरुजींना हळूच कानात विचारतात, एकदाच काही करून टाकण्याची व्यवस्था आहे का? मग ते सांगतात तिकडं जा, गयेला जा, इकडं जा. खंगलेलं आयुष्य सज्जनो कोणाच्या स्मरणामध्ये राहत नाही. जो चंदनाप्रमाणे झिजतो त्याच्यासाठी 100 वर्षानंतरही अशी अनेक लोक डोळ्यामधून अश्रू काढतात. हे आहे झिजणं. आणि हे तुम्हा प्रत्येकाला करता येऊ शकतं जीवनामध्ये. सद्गुरूचं होणं म्हणजे रामकार्य करणं. अहो, आपला पुण्यांश देखील ज्यांनी वाटून टाकला, धन तर वाटलंच, पण आपला पुण्यांश देखील ज्यांनी वाटून टाकला, कशाची फिकीरच केली नाही, पूर्ण रिकाम होणं. हे ज्याला जमलं ना, तो रामकार्यामध्ये बघा. त्यामुळे जीवन जर धन्य करायचं असेल तर सदा देवकाजी झिजे देह ज्याचा, असा हा देव कार्यामध्ये झिजणारा हा महात्मा. त्याचं हे चरित्र आपण या पुण्य शताब्दीच्या निमित्ताने अभ्यासत आहोत. आणि हनुमंतरावांच्या जीवन चरित्राचा 2रा भाग हा देखील तेवढाच विलोभनीय आहे, तेवढा चिंतनीय आहे. कारण आपण हे जेव्हा बोलत असतो की दुसऱ्यासाठी जगा, दुसऱ्याचा उत्कर्ष करा, दुसऱ्याचा आनंद घ्या, तेव्हा आपल्याला एकच वाटत असतं की अरे पण मग मी मांडलेल्या प्रपंचाचं काय? आम्हाला गोष्टी गमावण्याची भीती वाटत असते. अहो, काय गंमत आहे, असाच 100 वर्षापूर्वी जेव्हा या महात्म्याने देह ठेवला, तेव्हा साधुदास महाराज चरित्रामध्ये लिहितात की त्यांना एका खुर्चीवरती आणून लोकांच्या दर्शनासाठी एका खोलीमध्ये बसवलं. तर एवढी गर्दी झाली की लोकांनी येता जाता अंगावरची वस्त्र घेतली, कोणी पादुका घेतल्या, कोणी तांबे भांड घेतलं, कोणी आणखीन काही वस्तू घेतल्या, सगळं काही लुटून नेलं बघा त्यांनी.
म्हणजे मनुष्याचा स्वभाव हा असा आहे की तो या सगळ्या गोष्टींमध्ये देखील स्वतःचा स्वार्थ कधी विसरत नाही. परंतु हनुमंतरावांच्या चरित्रामध्ये ही निस्पृहता तर आहेच. कधी समोर कोणाच्या हात ओशाळल्याचं चरित्रामध्ये सापडत नाही, कोणाकडून काही उधार उसनवारी घेतल्याचं चरित्रामध्ये कुठं दिसत नाही. देताना मात्र दोन्ही हात सतत देण्याच्या दिशेने आहेतच. अगदी आपल्या अंतसमयी देखील लोकांनी जे लुटून नेलं ते त्यांनी देऊन टाकलं. परंतु हे सगळं करत असताना त्यांनी आपलं जीवन स्वधर्माच्या मार्गावरती नीतिमत्ता सांभाळून अत्यंत चिकाटीने प्रयत्नपूर्वक घडवलं. बघा, कीर्तनाचा जर त्यांनी विक्रय केला असता तर कदाचित आज या पंचक्रोशीमध्ये एक मोठा महाल महाराजांचा तयार झाला असता. पण त्यांनी कीर्तनामध्ये साधा कोणाकडून हारही घालून घेतल्याचं चरित्रामध्ये उल्लेख नाही. बिदागी वगैरे गोष्टी तर फार लांबच्या आहेत. मग हे सगळं कार्य करत असताना एकच गोष्ट त्यांना या मार्गावरती नित्य रत ठेवत होती, आणि ती म्हणजे स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपला स्वधर्म काय आहे? तो अत्यंत नीतिमत्तेने जगणं. समर्थांचे अनेक गुणधर्म हनुमंतरावांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतात. ते वकील होते, पण ते म्हणायचे आम्ही देवाच्या घरातले वकील आहोत. आम्ही प्लीड करतो जीवांची केस देवासमोर. देवाला सांगतो की या जीवाचा उद्धार कर रे. काय विशाल भूमिका आहे आपल्या व्यवसायाकडे बघण्याची. त्या व्यवसायामध्ये नीतिमत्ता आहेच. अनेकदा आपण बघतो की हे कायदा कानून वकिली या सगळ्या गोष्टी इतक्या भ्रष्ट असतात. परवाच माझ्या गाडीमध्ये कोणीतरी होतं, मला म्हणाले आमच्या घरामध्ये घरंदाज वकिली आहे, आणि मी जेव्हा वकिली चालू केली तेव्हा पहिल्याच दिवशी जाऊन त्या केसचा निकाल लावला ज्यामध्ये माझ्या वडिलांनी 10 वर्ष घातली होती. निकाल लागला म्हणून मी आनंदाने घरी आलो. बाबांना मोठ्या प्रेमाने सांगितलं, बाबा तुम्हाला जे 10 वर्ष जमलं नाही ती केस मी एका दिवसामध्ये सोडवली. बाबांनी शाबासकी देण्याच्या ऐवजी मला रागवले, म्हणाले माझी 10 वर्षाची मेहनत वाया घालवलीस. अजूनही 10 वर्ष केस चालवायची होती उदरनिर्वाहासाठी. सामान्यांना छळून पिडून आजच्या काळामध्ये आपण बघतो तारखांवर तारखा घेतल्या जातात. अशिलाचं समाधान होत नाही, त्याची न्याय व्यवस्थेवरचा पूर्ण विश्वास उडून जातो, आणि शेवटी तो एक प्रकारे हतबल होऊन जातो. काळ जरी आत्ता वेगळा असला तरी त्या काळामध्ये देखील ते गुणधर्म काही प्रमाणामध्ये लागू पडतच असणार. पण अशा वेळेला देखील आपल्या आशिलाचं पूर्ण समाधान करणं. चरित्रकार लिहितात की त्यांची वाणी एवढी गोड असायची की आलेल्या व्यक्तीचं पूर्ण समाधान होऊन जायचं. मनात विचार केला की ही वाणी कशी असेल बरं. समर्थांचे शब्द डोळ्यासमोर येतात. सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. एक चरित्रामध्ये उदाहरण आहे की कुठल्या तरी वकिलाला त्या केसमध्ये एका कागदाची पूर्तता करायची होती, आणि तो हनुमंतरावांच्याकडे आला की या केसमध्ये हा कागद नाहीये, काय करू. तर ते म्हणाले की या ऑफिसमध्ये जाऊन शोधून आणावं लागेल. ते म्हणाले अहो याला बरेच वर्ष लागतील. दुसरा त्यांचा असिस्टंट म्हणाला की तुम्ही जर इच्छा असेल तर हा मी उद्याच्या उद्या प्रोड्यूस करू शकतो डुप्लिकेटमध्ये. यावरती हनुमंतरावांनी कानाला हात लावले. अरे म्हणे असं काही बोलू नकोस बाबा,
अरे तो रामराया बघतोय आपला, तो साक्षी आहे. सज्जनो, लोकांना असं वाटतं जगामध्ये की अरे एवढ्या सरळ मार्गाने वकिली व्यवसाय करून यश मिळणं, प्राप्त होणं कसं शक्य आहे आजच्या काळामध्ये. पण हे चरित्र का चिंतन करायचं? कारण आम्हाला ते सांगतं की राम हा निरंतर ज्याच्या हृदयामध्ये आहे, मुखामध्ये आहे, त्याच्यासाठी रामराया हा केवळ त्याच्या उपासनेपुरता राहत नाही, तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाही. आमची गंमत काय आहे, सकाळी स्नान झालं की 5 माळा करूच तर आमचा आणि महाराजांचा संबंध. त्याच्या पुढं काही सरकारी अधिकारी आम्ही बघतो टेबलाचं ड्रॉवर उघडतात, मागं स्वामी समर्थांचा फोटो, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. अरे पण कशासाठी पाठीशी आहे हा आपण अर्थबोध करून घेत नाही. सदा राम नामे वदे नित्य वाचा, तो जे बोलेल ते राम नाम होईल, तो जे बोलेल ते सत्य होईल. लहानपणी आम्हाला सांगितलं जायचं 12 वर्ष वाणीचं तप स्वीकारा, 12 वर्ष खोटं बोलायचं नाही. आम्ही म्हणायचो मग काय होईल? ते म्हणाले 12 वर्ष जर वाणीनी खोटं बोलला नाही तर त्यानंतर तुम्ही जे बोलाल ते खरं होईल. एवढं वाणीचं तप आहे सज्जनो. आणि हनुमंतरावांनी वकिलीचा पेशा निभावताना बघा तिथं किती प्रकारचं खोटं आणि सत्य या दोन्ही गोष्ट समोर येत असतील, पण त्यामध्ये आपली नीतिमत्ता न ढळू देता आपला रामराया आपल्याला पाहतो आहे, या भूमिकेमध्ये राहून आपली वकिली निभावायची. संत चरित्रामध्ये काय माहिती का, आपण प्रपंच वेगळा आणि परमार्थ वेगळा म्हणतो. आपल्याला असं वाटतं परमार्थ हे माझं वैयक्तिक आहे, माझी जप जाप्य साधना हे सगळं माझं आहे, आणि प्रपंचाचं रूप असंच आहे, प्रपंचामध्ये असंच राहायला पाहिजे. पुन्हा समर्थांचे दाखले देतो आपण, ठकासी व्हावे ठक, दाखले देतो. आमच्या ब्रह्मचैतन्यांनी त्याला आणखीन जरा सोपं करून सांगितलं. म्हणाले प्रपंच करताना एक करा, कोणाला फसवू नका आणि कोणाकडून फसून घेऊ नका, बस, बाकी काही करायची गरज नाही. मला वाटतं हनुमंतरावजींनी देखील हाच मंत्र स्वीकारला की मुद्दामून खोटं बोलण्याच्या भानगडीमध्ये पडायचं नाही, कोणाला फसवायचं नाही. आणि हा कोण करू शकतो? जो प्रपंच आणि परमार्थ हे दोन्हीही रामाच्या चरणी ठेवू शकतो सज्जनो, त्यालाच हे जमू शकतं. अन्यथा लोक सोयीस्कररित्या परमार्थ वेगळा प्रपंच वेगळा करतात. आपल्या प्रपंचामध्ये आपण चुकत असतानाही आपल्या सद्गुरूला म्हणतात हे असंच पाहिजे, हे तू केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण बऱ्याचदा आपल्या सद्गुरूला आपल्या प्रपंचामध्ये आणत असतो. पण सदा रामनामी वदे नित्य वाचा हा शब्द फार मोठा आहे. महाराज आपल्या नित्य प्रवचनांमध्ये, गोंदवलेकर महाराज आपल्या नित्य प्रवचनांमध्ये एक फार सुंदर वाक्यप्रचार करतात की ज्याला जगातल्या प्रत्येक ध्वनीमध्ये रामनाम ऐकू येतं त्याची तयारी काही औरच आहे म्हणाले. सगळ्या ध्वनींमध्ये रामनाम. याचा अर्थ असा नाही की काही जरी वाजलं तर तुम्हाला त्यातून राम ऐकू यायला पाहिजे. त्याचा अर्थ एकच आहे की या प्रत्येक चराचरात घडणाऱ्या घटनेमध्ये माझा राम साक्षी आहे आणि हे सत्य आहे. नभी वावरे जो अणुरेणु काही रीता ठावया राघवे वीण नाही. रीता ठावया राघवे वीण नाही. या नभामध्ये, या चराचरामध्ये असलेला प्रत्येक अणुरेणू हा माझ्या राघवाच्या अधिष्ठानावरती आहे हे संत हृदय जाणतं. आणि त्यामुळे तो साक्षी अवस्थेने जीवनाकडे बघतो. बघा
जीवनात साक्षीत्व जेव्हा येतं तेव्हा ते रामनाम खऱ्या अर्थाने मुखामध्ये नित्य आहे. समजून घ्या, विचार खूप गूढ आहे, गुह्य आहे, पण या संत चरित्रातून आपल्याला कळू शकतो की अरे, जे वकिली पेशामध्ये देखील सत्यवादी राहतात, जे वकिली पेशामध्ये देखील अशिलाला ओरबडून घेत नाहीत आणि तरी देखील यशस्वी होऊ शकतात, यशस्वी होऊ शकतात. किती यशस्वी व्हावं की 4थी इयत्तेपर्यंतचे पैसे नसलेला हा एक सामान्य जीव सांगली, बुधगाव वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टचा प्लीडर होतो. मोठ्या मोठ्या केसेस त्यांच्याकडे येतात आणि या सगळ्या कार्याला जो परिपूर्णतेने न्याय देतो, या संत चरित्रामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांचं अनुशासन, त्यांची डिसिप्लिन, त्यांची शिस्त. आपण मनोबोधाचे श्लोक म्हणू शकतो की घडीने घडी सार्थकाची करावी, प्रत्येक क्षण सार्थकाचा करावा हे आपण बोलू शकतो. परंतु त्या बोधाचा जर अनुभव घ्यायचा असेल तर हे चरित्र वाचायला पाहिजे. पहाटे 4ला उठायचं, काकड आरती करायची, स्नान संध्या करून देवाची पूजा करून 7 वाजता आजच्या दिवसामध्ये केसेस काय काय आहेत त्याचा अभ्यास करायचा. 10 वाजेपर्यंत सगळी टिपणं काढायची, भोजन करायचं. 11 वाजता न्यायाधीश येण्याच्या आधी नियमाने कोर्टामध्ये हजर राहायचं. 11 ते 5 कोर्ट कचेरीची सगळी कामं सांभाळायची. 5 वाजता घरी आलं की सायम उपासना, पुन्हा स्नान संध्या करून सायम उपासना, पंचपदी, 8 वाजता फराळ, रात्री 9 वाजता कीर्तनाला उभं राहायचं. मग ते कीर्तन रंगेल त्याप्रमाणे ते कीर्तन 11, 11:30 पर्यंत चालायचं आणि त्यानंतर स्वतःची वैयक्तिक साधना सुरू व्हायची. सदा रामनामे वदे नित्य वाचा. चरित्रामध्ये उल्लेख आहे की प्लेगच्या साथीमध्ये जेव्हा झोपड्यांमध्ये राहण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा भातसा अभ्यासासाठी उठायचा, कंदिलाची वात थोडी मोठी करायचा, रात्रीचा 1 वाजलेला असायचा आणि बघतायत काय तर हनुमंतराव ध्यानस्थ बसलेले आहेत, राम सदा निमग्न रामरूपी. मला चरित्र वाचत असताना श्री महाराजांचा रामपाठ आठवला. वसिष्ठ विश्वामित्र ऋषी, दत्त दिगंबर तापसी, ब्रह्मचारी कित्येक संन्यासी, रामनामी लुब्धले, रामनामी हृदयी धरून, ध्यानी बैसले योगी जन, यम इंद्र अग्नी वरुण पंचवदन तपकरी. रामनामावरती जोपर्यंत प्रेम बसत नाही ना तोपर्यंत ही अवस्था येऊ शकत नाही. चरित्रकार लिहितात की त्यांचं झोपणं म्हणजे केवळ लौकिक अर्थाने झोपणं आहे. पाठ टेकायची 2-3 तास आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी हाच दिनक्रम. आपण म्हणाल असेल बाबा एखाद्याच्या मध्ये शारीरिक शक्ती तेवढी. हनुमंतरावांच्या चरित्रामध्ये त्यांना जेवढे रोग झालेले आहेत, जर तुम्ही समर्थांचा आध्यात्मिक तापाची लक्षणं वाचली तर त्यातले बहुतांश तुम्हाला शारीरिक व्याधी हनुमंतरावांच्या जीवनात दिसतात. काय नव्हतं, दमा होता, इन्फ्लुएन्झा झालेला, केसतोड झालेली, कानामध्ये मोठी गाठ आलेली, सर्पोदर झालेला, पायाला कुत्रं चावलेलं आहे, शरीर अनेक व्याधींनी सतत. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये जो आपल्या देहाला अशा पद्धतीने झिजवू शकतो रामनामामध्ये, हे कधी होऊ शकतं जेव्हा त्या रामनामावरती तुमचं अत्यंतिक प्रेम आहे. अत्यंतिक प्रेम. आमची गंमत कशी आहे की सगळं अनुकूल असेल तेव्हा आम्ही बाबा कसे बसे 2-4 माळा जप करू, अन्यथा कुठलीही गोष्ट मनाविरुद्ध झाली की पहिली गोष्ट काट मारायची ते जपावर. होय की नाही? माझं सांगतो बरं का, तुमचं नाही. तुम्ही म्हणाल बुवा फारच सांगलीच्या लोकांना नावं ठेवतात, मी पुण्याचं सांगतोय.
मनाविरुद्ध घडत असतील हो, किती गोष्टी मनाविरुद्ध घडत असतील. मी उद्याच्या सत्रामध्ये आणखीन थोडासा दासबोधाच्या गुह्य टप्प्यांमध्ये जाऊन हनुमंतरावजींच्या जीवनाचा विचार मांडण्याचा प्रयत्न करीन, परंतु किती गोष्टी प्रतिकूल होत्या, किती लोकांचे मृत्यू या महात्म्याने आपल्या आयुष्यात बघितले. यादी करायला गेलो तर कमी पडेल. अगदी जवळचे लोक बघता बघता तरुण वयामध्ये त्यांच्या समोर देह ठेवून गेले. जावई गेला, मुलगी गेली, नात गेली, आपली आई गेली, प्राणप्रिय आई, जिच्या चरणांवरती मस्तक ठेवून दररोज हे कीर्तनाला उभे राहायचे, ती त्यांची मातोश्री. आपल्या गुरूंनी काय त्यांचं सद्भाग्य होतं. रामचंद्र यरगट्टीकर शेवटच्या क्षणी कुणाची आठवण काढत असतील तर ते हनुमंतरावांची आठवण काढत होते. अरे हनुमंतराव कधी येतोय? निघालेत म्हणाले. निघालेत. अरे आता तो नाही येऊ शकत रे म्हणत. अहो काय सद्भाग्य असावं की त्या सत्शिष्याचा विचार करत करत ज्या गुरुमाऊलीने आपला प्राण सोडावा. आपल्या गुरुचा देह जाताना बघण्याची वेळ आलेली आहे. आपला जावई जो उत्तराधिकारी होता दाजीबा, त्याचा देह पडताना बघावा लागलेला. मित्र परिवारांचा, ज्या बाबासाहेब मुजुमदारांनी त्यांना महाराजांकडे आणलं, त्यांचा देह पडलेला पाहिला. आपला काका ज्याने आपल्यावरती वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं, तो त्यांच्या समोर गेला. चुलते गेले. एकाच घरामध्ये एवढे मृत्यू असताना देखील ज्यांची भगवंतावरची निष्ठा ढळली नाही, त्यांच्यासाठी सदा हा शब्द खऱ्या अर्थाने योग्य ठरू शकतो. अन्यथा सदा हा शब्द आमच्यासाठी केवळ बोलण्याचा शब्द आहे. आणि मी गमतीने सांगतो की सदा हा शब्द कोणाला योग्य आहे? त्याच्या उलट करणाऱ्या व्यक्तीसाठी. जो दास आहे तोच सदा करू शकतो. जो दास आहे आणि दासाला स्वतःची इच्छा नाही. दास म्हणतो मी विकलोय तुला, आता तुला जसं ठेवायचंय, राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. तुला जसं ठेवायचंय तसं ठेव, मी तुझ्या नामाला, तुझ्या स्मरणाला सोडणार नाही. ही ज्याची भूमिका आहे सज्जनो, तो दास आहे. आणि या सगळ्यामध्ये तो रामराय त्याला विचारतो की तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे. बघा, ज्या रामचंद्र यरगट्टीकरांनी, या सद्गुरूंनी आपल्या शिष्याचं चिंतन करत करत देह ठेवला. मला सहज रामायणातली ती एक कल्पना विलासाचीच गोष्ट आहे, पण फार मार्मिक आहे. आपल्याला माहिती देखील असेल कदाचित, पण प्रसंगानुरूप सांगाविषयी वाटते की प्रभू रामचंद्र जेव्हा आपलं अवतार कार्य संपवून आता शरयूमध्ये स्वतःला समर्पित करण्याच्या भूमिकेमध्ये जात होते, हनुमंताला जाणीव झाली की अरे आपले प्रभू आपल्याला आता सोडून चाललेत. पण प्रभू रामचंद्र कोणाशी बोलत नाहीयेत, सतत काहीतरी लिखाण करतायत. हनुमंताला मोठा प्रश्न पडला की माझे प्रभू आता कसलं लिखाण करतायत एवढं. एक दिवशी न राहून हनुमंताने प्रभूंना विचारलं, प्रभो आपला निश्वासच मुळी वेद आहे, आपण कसलं लिखाण करताय. तर यावरती प्रभू रामचंद्र म्हणाले, अरे हनुमंता, अरे या भूलोकावरती खूप लोक माझं नामस्मरण करतात रे. आता कोण कोण किती नामस्मरण करते काही आठवत नाही, म्हणून त्यांची एक यादी बनवून ठेवतोय. आणि जो सर्वात जास्त नामस्मरण करतोय ना, त्याचं नाव वरती आहे. असं करत करत उतरत्या क्रमाने मी लोकांची नावं लिहितोय. हनुमंताच्या मनामध्ये जिज्ञासा चाळवते की अरे आपण तर आपलं आयुष्य रामाच्या चरणी घालवलं, आपलं नाम भगवंताने कुठे लिहिलंय की नाही, आपलं जपाची नोंद कुठं भगवंताने घेतली आहे की नाही. एक दिवशी मध्यरात्री प्रभू रामचंद्र पहुडले असताना एका कंदिलाच्या प्रकाशामध्ये हनुमंत त्या शयनखानात प्रवेश करतो. एक मोठं बाळ जे भगवंतांनी लिहिलेलं आहे ते उघडतो, त्याचं पहिलं पान काढतो. पहिल्या पानावरती कोणाची तरी दुसऱ्यांचीच नावं असतात. हनुमंत थोडासा निराश होतो की आपण पहिल्या पानामध्ये आपलं नाव नाही आणू शकलो, कदाचित दुसऱ्या, चौथ्या, पाचव्या. सगळं बाळ चाळून होतं,
परंतु हनुमंताचं नाव कुठं सापडायला तयार नाही. हनुमंताच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, ओक्साबोक्षी रडू लागतो. म्हणतो एवढे वर्ष साधना केली पण भगवंताच्या हृदयामध्ये आपण स्थान निर्माण नाही करू शकलो. आणि तेवढ्यात एक शीतल हात हनुमंताच्या खांद्यावरती पडतो. हनुमंत दचकून मागं बघतो. प्रभो. हनुमंता. हो प्रभो, क्षमा असावी या धृष्टतेबद्दल, परंतु मनामध्ये जिज्ञासा होती की आपण राम नाम घेणाऱ्यांची यादी करताय. माझं नाव. प्रभो मान्य, मी आपला दास नाही, मी आपली सेवा नाही करू शकलो, पण एवढ्या मोठ्या बाडामध्ये देखील कुठं माझी आपल्याला थोडीशी नोंद करावी एवढी माझी सेवा अल्प आहे का हो? रामराया हनुमंताला म्हणतो, अरे तुझं नाव या बाडामध्ये नाही आहे, तुझं नाव त्या दुसऱ्या वहीमध्ये. हनुमंताला काही कळत नाही. प्रभू रामचंद्र आपल्या गादी खालून एक छोटीशी वही हनुमंताच्या हातात देतात. म्हणतात, यामध्ये तुझं नाव आहे. प्रभू ही वही? हो म्हणाले. ही वही काय? अरे हनुमंता, तू बुद्धिमत्तां वरिष्ठम आहेस ना, तू ऐकलं नाहीस का मी काय म्हटलं? माझं जे नामस्मरण करतात त्यांची यादी मी इथं बनवतोय, आणि ही छोटी वही ती आहे ज्यांचं मी नामस्मरण करतो. आणि हनुमंत सद्गतीतून ती वही उघडतो आणि बघतो तर पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत श्री हनुमंताय नमः, श्री हनुमंताय नमः, श्री हनुमंताय नमः. हनुमंताला घट्ट मिठीमध्ये प्रभू रामचंद्र घेतात. म्हणतात, माझा रोमन रोम हनुमंता तुझ्या ऋणाने भरलेला आहे. सुन कपि तो ही समान उपकारी, नहीं कोई सुर नर मुनि तनुधारी. प्रति उपकार करो का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. सुन सुत तो ही उरीनमय नाही. हे हनुमंता, मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. तू मला इतकं माझ्यावरती कृपा केली आहेस की मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. हनुमंता का म्हणत असेल प्रभू रामचंद्र असं? केवळ जानकीचा शोध लावला म्हणून ते ऋण नाहीयेत. हनुमंता या भवसागरावरून उड्डाण करत, अनेक संघर्ष करत भक्तीचा आशीर्वाद कसा मिळवायचा हे तू सगळ्या जगाला दाखवलंस. माझ्यापर्यंत येण्याचा मार्ग तू जगाला दाखवलास. हे तुझे ऋण आहेत रे माझ्यावरती हनुमंता, म्हणून मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. बरं बाळा. सज्जनो, मला वाटतं या हनुमंताने देखील आमच्या जीवनामध्ये हीच क्रांती केली. सदा देव काजी जिजे देह ज्याचा, त्याने आपल्या या देहाला या राम कार्यासाठी झिजवलं. सदा राम नामे वदे नित्य वाचा, ज्याने जीवनाच्या सर्वांगाला या रामनामाने व्यापून टाकलं. स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा. आपला गृहस्थाश्रम, आपला वकिली पेशा हा रामाचा आहे हे समजून जो या स्वधर्मामध्ये चालला, असा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा हा सर्वोत्तमाचा दास झाला. आणि आज 100 वर्षानंतरही एवढी लोक तुम्ही त्यांच्या स्मरणासाठी जमता, याचं कारण माझे श्री महाराज सांगतात की जो रामाचा गुलाम तोच जगाचा मालक असतो. जो रामाचा गुलाम होतो तो जगाचा मालक होऊ शकतो. बघा, आज तो तुमच्या हृदयावरती अधिराज्य करतोय, कारण त्याने आपल्या स्वतःला रामाचा दास करून टाकला, त्या सर्वोत्तमाचा दास करून टाकला. आणि त्यामुळं हे कालातीत तत्व आहे. अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. हे आत्मस्वरूप, मला वाटतं ते सिंहासन एवढं विशाल आहे की त्यावरती समर्थ, ब्रह्मचैतन्य, हनुमंतराव असे अनेक सिद्ध पुरुष बसलेले आहेत. आणि त्यामध्ये एवढी जागा आहे की जर तुम्ही देखील ठरवलं, आज ठरवलं, आत्ता ठरवलं आणि मनापासून प्रयत्न केले तर तुम्हाला देखील त्या सिंहासनावरती स्थान मिळू शकेल. गरज आहे जीवनाचं ध्येय ठरवण्याची, आणि ध्येय देतो तो सद्गुरू, ध्येय सांगतो तो सद्गुरू. त्या ध्येय मार्गावरती निरंतर आपल्याला चालण्यासाठी जो ऊर्जा देतो
तो सद्गुरू. म्हणून सत्संग करावा, म्हणून श्रवण करावं, म्हणून निरंतर विवेकाची भूमिका आपण जोपासावी, जे करून जीवनाला एक अतिशय सुंदर असं दिव्यत्व प्राप्त करता येतं. आणि मग तिथं जीवन खंगत नाही, तिथं जीवन झिजतं आणि त्याचा सुवास हा सगळ्यांना प्राप्त होतो. असं हे अतिसुंदर चरित्र आपण हनुमंतरावांचं या श्लोकाच्या निमित्ताने चिंतन करत आहोत. माझी वाणी पवित्र करण्याच्यासाठी माझ्या अल्पमतीने मला जे काही समर्थ कृपेने सुचतंय ते मी आपल्यासमोर बोलतोय. कुठलीही दिशा नाही आहे डोळ्यासमोर, काय बोलायचं आहे याची कल्पना नाही, परंतु जे काही आतून माझी माऊली या सत्पुरुषाच्या थोरवी गाण्यासाठी शब्दांची निवड करतीये ते शब्द मी आपल्यासमोर मांडतोय. आज आता आपली निरूपणाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा 2 मिनटं पुन्हा नामस्मरण करूयात, वाणी पवित्र करूयात आणि त्या दिव्य प्रभूच्या या संतरूपी या तेजाला आपण आपल्या हृदयामध्ये जतन करूयात. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. म्हणा सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम, सीताराम राम राम राजा राम राम राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.